थकीत देयके मिळण्यासाठी शासकीय कंत्राटदारांची एकदिवसीय धरणे आंदोलन. प्रलंबित देयके तात्काळ द्यावीत, कामांना विनादंड मुदतवाढ देण्याची मागणी. राज्यातील सार्वजनिक बांधकाम, जलजीवन मिशन, ग्रामीण पाणी पुरवठा, जलसंपदा, जलसंधारण यांसह विविध विभागातील शासनाची विकास कामे करणाऱ्या कंत्राटदारांची कोट्यावधी रुपयांची देयके ही गेल्या वर्षभरापासून थकीत आहेत आणि यामुळे कंत्राटदारांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्याचबरोबर योजनेची सर्व कामे देखील ठप्प पडलेली आहेत. दुसरीकडे मुदतीत कामे पूर्ण झाली नसल्याने शासनाकडून दंड आकारला जातोय. शासनाने कोट्यावधींची प्रलंबित देयके तात्काळ कंत्राटदारांना अदा करण्यात यावीत, त्याचबरोबर कामांना विनादंड मुदतवाढ देण्यात यावी यासह इतर मागण्यांसाठी राज्यातील 35 जिल्ह्यांमध्ये शासकीय कंत्राटदारांनी एकदिवसीय धरणे आंदोलन केले. त्याच अनुषंगाने बुलढाणा जिल्ह्यात देखील धरणे आंदोलन करत शासनाचे लक्ष वेधण्यात आले. या आंदोलनाला जिल्हाभरातील शेकडो शासकीय कंत्राटदार सहभागी झाले होते. बऱ्या बोलानं न्याय मिळत नाही तेव्हा कानाखाली वाजून न्याय मिळावा लागतो, ही गोष्ट लक्षात ठेवा. आज कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी मी शेतकऱ्याचा पोरगा म्हणून आणि संबंध शेतकऱ्यांच्या वतीनं आज या ठिकाणी उपस्थित आहे. आणि हे करून द्या, ते करून द्या, अमकं करून द्या, तमकं करून द्या, अनेक एकेका दिवसामध्ये त्या ठिकाणी कंत्राटदार संघटनेच्या अधिपत्याखाली संपूर्ण महाराष्ट्रात प्रत्येक जिल्ह्यात कॉन्ट्रॅक्टर लोकांची जी देयके बाकी आहेत, जी कामं प्रलंबित आहेत, देयके जवळपास 1 ते 1.5 वर्षापासून मिळत नाही आहे प्रत्येक विभागाचे, त्या सर्वांनी मिळून धरणे आंदोलने हा कार्यक्रम इथेही आयोजित केलेला आहे. आपल्या बुलढाणा जिल्ह्यातही पाणी पुरवठा संघटना असो, सार्वजनिक बांधकाम विभाग असो, जलसंधारण विभाग असो, सर्व कंत्राटदार एकत्र येऊन हे धरणे आंदोलने केलेली आहे की जेणेकरून सरकारकडून आम्हाला आमची देयके मिळावी. कारण आता खूप जास्त जवळपास 1 ते 1.5 वर्ष झाले आमचं सगळं म्हणजे बँकेचं कर्ज, सावकाराचं कर्ज, सोने गहाण ठेवून असं करून सगळ्या कंत्राटदार काम करतायत. आणि पाणी पुरवठा संघटनेतर्फे आज बुलढाणा येथे धरणे आंदोलनाचा कार्यक्रम आयोजित केले. जिल्ह्यातील कंत्राटदारांचे करोडो रुपयाची निधी थकलेला आहे. त्या व्यतिरिक्त बांधकाम विभाग, जिल्हा परिषद बांधकाम विभाग, जलसंधारण विभाग यांचे कोट्यावधीचे देयक थकलेले. शासनाकडून निधीची कोणतीही तरतूद न करता कंत्राटदारांना फक्त कामं करण्यासाठी दबाव आणून कंत्राटदारांच्या दंडात्मक कारवाई केल्या जात आहे. त्याविरुद्ध सर्व कंत्राटदारांनी आज बुलढाणा येथे धरणे आंदोलनाचा कार्यक्रम करून जिल्हाधिकाऱ्यांमार्फत शासनाला निवेदन देण्याचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघाच्या अधिपत्याखाली महाराष्ट्रातल्या 35 जिल्ह्यात आज जे हे धरणे आंदोलन सुरू आहे, त्यापैकी बुलढाणा जिल्ह्यातलं आंदोलन सुरू आहे. यात प्रामुख्याने पाणीपुरवठा विभाग, बांधकाम विभाग, जलसंधारण विभाग व शासनाचे इतर ज्यांचे सगळ्यांचे देयके बाकी आहेत असे सगळे विभाग आज इथे जमा आहेत. सगळे कंत्राटदार जमा आहे. प्रामुख्याने सगळ्यात महत्वाची मागणी म्हणजे कंत्राटदाराचे जे मागील 1-1.5 वर्षापासून जे देयके प्रलंबित आहेत, ही सगळ्यात महत्वाची मागणी कंत्राटदारांची आहे. कारण याच्यामुळे त्यांचे म्हणजे घरदार उद्ध्वस्त व्हायची पाळी आलेली आहे. मागच्या महिन्यात एका आमच्या कंत्राटदार बांधवाने आत्महत्या केली आहे. म्हणजे आता